नमस्कार. पुढील परीक्षेला सामोरे जाताना पाठीमागील परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा व उदाहरणांचा आढावा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2024 मधील गणितातील काही उदाहरणं. पहिलं उदाहरण आहे, एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती? या ठिकाणी आपल्याला पट किंवा ती संख्या एक्स मानणं गरजेचं आहे. 7 पट म्हणजे 7x येतील, त्यानंतर 4 पट म्हणजे 4x येईल व त्यांची बेरीज जी आहे ती 66. याप्रमाणे आपल्याला समीकरण मांडता येईल. या ठिकाणी बेरीज करूयात. 7x अधिक 4x बरोबर 11x बरोबर 66. ती संख्या x आहे. काढण्यासाठी आपल्याला x बरोबर 66 आहेत तसे हे गुणिले 11 आहेत ते या ठिकाणी भागिले 11 करा. 11 एके 11, 11 सत्क 66. x ची किंमत मिळेल आपल्याला 6. ही x ची किंमत जी आहे ही वापरून आपल्याला त्या संख्या काढता येतील. म्हणजेच 7x बरोबर 7 गुणिले 6 7 सखम 42 व 4x बरोबर 4 गुणिले 6 24. तर त्या संख्या 42 व 24 आहेत व त्यांची वजाबाकी 42 वजा 24 बरोबर त्यांची वजाबाकी असेल 18. त्याच प्रश्नपत्रिकेतील दुसरं उदाहरण आहे 0.6 चा घन अधिक 0.7 चा घन भागिले 0.6 चा वर्ग वजा 0.42 अधिक 0.7 चा वर्ग बरोबर किती? संख्यांचे निरीक्षण केलं असता आपल्याला हे विस्तार सूत्र यामधील उदाहरण आहे हे लक्षात येते. या ठिकाणी आपण a बरोबर 0.6 मानूयात व b बरोबर 0.7 मानूयात. या किमती घेऊन आपण हे विस्तार सूत्र जे आहे ते मांडूयात. 0.6 म्हणजे a चा घन अधिक 0.7 म्हणजे b चा घन छेद परत a चा वर्ग वजा 0.42 म्हणजे a गुणिले b अधिक b चा वर्ग. ह्याच्या पुढील पायरीमध्ये आपल्याला a घन अधिक b घनचा विस्तार लिहिणं गरजेचं आहे. a घन अधिक b घनचा विस्तार आहे एका कंसामध्ये a अधिक b व दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. छेदामध्ये जो छेद आहे तो आहे तसाच a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. ह्या ठिकाणी अंश व छेद यांचं निरीक्षण केलं असता a वर्ग वजा ab अधिक b वर्ग व छेदामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग दोन्ही ठिकाणी काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जातील. राहणार आहे फक्त a अधिक b. a ची किंमत घेतलेली आहे आपण 0.6 अधिक b ची किंमत घेतलेली आहे 0.7 व यांची वजाबाकी केली यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळेल 1.3.